विदर्भाला स्वायत्त राज्य म्हणून दर्जा देण्याची महत्त्वपूर्ण शिफारस डॉक्टर विजय केळकर यांच्या समितीनं आपल्या अहवालामध्ये केली आहे। आसाम राज्यातनं स्वायत्त राज्य म्हणून ज्याप्रमाणे मेघालय हे राज्य स्वतंत्र करण्यात आलं, त्याचप्रमाणे विदर्भास स्वायत्त राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी स्पष्ट शिफारस केळकर समितीनं आपल्या अहवालात केली आहे। केळकर समितीचा अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला। काय काय महत्त्वाच्या शिफारसी त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत, पण सगळ्यात महत्त्वाची शिफारस ती म्हणजे विदर्भाला स्वायत्त राज्य करण्यात यावं, मेघालयच्या धर्तीवर विदर्भाला स्वायत्त राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। विदर्भाच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं मतही केळकर समितीने नोंदवलं आहे। तर विदर्भाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे। विदर्भाच्या आर्थिक विकासासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावं असंही मत या समितीने नोंदवलं आहे। महत्त्वाची आर्थिक खाती विदर्भातील नेत्यांना देण्यात यावीत अशी माहिती सुद्धा या समितीने केलेली आहे। आणि याच विषयीचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी थेट अधिवेशनाच्या ठिकाणी जाऊयात। विधान भवनात ज्या ठिकाणी दीपक भातुसे आहेत आपल्या सोबत। दीपक, केळकर समितीचा अहवाल आज टेबल करण्यात आलेला आहे आणि स्वतंत्र विदर्भाची शिफारस त्यात करण्यात आली आहे, जी मुळातच भाजपची संकल्पना आहे छोट्या राज्यांची। त्याच धर्तीवरती स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा केळकर समितीने मांडलाय, काय अधिक माहिती? सुवर्ण जवळपास 570 पानाहून जास्त पानांचा अहवाल जो आहे तो हा माझ्या हातात आहे आणि याच्यात महत्त्वाची शिफारस आहे, कारण आपल्याला माहिती आहे की केळकर समितीने राज्यभर दौरे केले होते। विभागवार त्यांनी या अहवालामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा उर्वरित महाराष्ट्र असो, आणि प्रत्येक भागाचा विकास करण्यासाठी काय काय पावलं उचलावी या संदर्भातील स्पष्ट शिफारसी या अहवालामध्ये आहेत। प्रामुख्याने विदर्भाचा जर विचार करायला गेला तर विदर्भाबद्दल जास्त भर या अहवालात देण्यात आला आहे, कारण विदर्भ गेल्या काही वर्षांमध्ये विदर्भाचा विकास झालेला नाही, सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर विदर्भात शिल्लक आहे। त्यामुळे विदर्भाचा जो मागासलेपण आहे तो दूर करण्यासाठी विदर्भाकडे जास्त लक्ष देण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची शिफारस जी नोंद या अहवालात करण्यात आली आहे, मी वाचूनच दाखवतोय अहवालामध्ये, कारण ही अत्यंत महत्त्वाची शिफारस या अहवालातली म्हणावी लागेल। या अहवालात विजय केळकर समितीने म्हटलेलं आहे की विदर्भाचा जो कच्चा आराखडा योग्य रीतीने अंमलात येत नसेल तर त्याऐवजी पुढील प्रमाणे पर्याय अनुसरता येतील। याच्यात जो पहिला मुद्दा आहे तो आहे महत्त्वाची आर्थिक खाती जी आहेत ती आता विदर्भातील नेत्यांना देण्यात यावी। दीपक, तुमच्याकडे आम्ही येतो। महत्त्वाची आर्थिक खाती ही विदर्भातल्या मंत्र्यांकडे असावीत असं केळकर समितीनं सुचवलेलं आहे। या क्षणाला राज्याचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत। सुधीरभाऊ, स्वतंत्र विदर्भाची शिफारस केळकर समितीनं केलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? राज्याचे अर्थमंत्री आपल्या सोबत आहेत। केळकर समितीने विदर्भाचा असमतोल दूर करण्याच्या दृष्टिकोनातून शिफारशी केल्या आहेत आणि या शिफारशी करताना विदर्भाचे निर्णय वेगाने व्हावे, त्वरेने व्हावे, विदर्भाच्या जनतेला न्याय मिळावा। जो नागपूर करार जागा होता त्या करारानुसार 23% लोकसंख्या असणाऱ्या भूभागासाठी योग्य पद्धतीने विकास आणि त्याची अंमलबजावणी व्हावी याकरता अनेक शिफारशी केलेल्या आहे। आणि आम्ही अगोदरपासून प्रथमपासूनच या मागणीचे पुरस्कर्ते राहिलो आहे की विदर्भाचा अनुशेष दूर झाला पाहिजे, विदर्भाचा विकास झाला पाहिजे, विदर्भाच्या जनतेलाही जगण्याचा अधिकार आहे। त्या दृष्टीने येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणे आर्थिक तरतुदी करणार आहोत आणि त्यासाठीच आज केळकर समितीचा अहवाल आपण सभागृहासमोर मांडला आहे। समितीचा अहवाल सभागृहासमोर मांडण्यात आलाय, मात्र महिनाभर मंत्रालय जे आहे ते विदर्भात शिफ्ट करण्यात यावं, महत्त्वाची आर्थिक खाती जी आहेत ती विदर्भातल्या मंत्र्यांकडे असावी अशी सुद्धा शिफारस आहे। या दोन प्रश्नांचा कट आपले प्रतिनिधी दीपक भातुसे यांना सुद्धा प्रश्न विचारायचे आहेत। दीपक, तुम्ही प्रश्न विचारू शकता। पीसीआरला सांगाल। हॅलो हॅलो, एक प्रमुख वाक्य आहे या अहवालामध्ये, ते मी तुम्हाला वाचून दाखवतो। अहवालामध्ये म्हटलंय की स्वतंत्र विधानमंडळ व मंत्री परिषद यासह आसामचे स्वायत्त राज्य म्हणून मेघालयाला 1969 साली ज्याप्रमाणे दर्जा देण्यात आला त्याप्रमाणे विदर्भात स्वायत्त राज्याचा दर्जा देता येईल। म्हणजे विदर्भ हे स्वायत्त राज्य देता येईल अशी स्पष्ट शिफारस या अहवालात आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आमचं मत तर नेहमी स्पष्ट आहे आणि केळकर समितीच्या अहवालाचं वाक्य काय वाचता तुम्ही? याच्या अगोदर पुनर्रचना आयोग
घटनेच्या चौकटीमध्ये निर्माण झालं त्या राज्य पुनर्रचना आयोगाने सांगितलं. केळकर समितीच्या आवाजाच्या या वाक्यावर इतकं मला वाटतं आश्चर्य काय वाटतं. तेव्हा तर घटना समितीने सांगितलं, घटनेत तरतूद होती आणि त्यामध्ये राज्य पुनर्रचना आयोग होतं. नाही सुधीर भाऊ हा, तुला माहित नाही ना. सुधीर भाऊ, आश्चर्य नाहीये, पण समिती विजय केळकर समितीचा अहवाल हा एकदम महत्वपूर्ण मानला जातोय, कारण राज्याचा समतोल विकास करण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली होती आणि ही समिती जर विदर्भाला स्वायत्त राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी महत्वाची जर शिफारस करत असेल तर स्पष्ट आहे की विजय केळकर समितीच्या सगळ्या शिफारसी स्वीकारण्यास राज्य सरकार तयार आहे का आणि ही शिफारस तुम्ही स्वीकाराल का? असं आहे की आमचं तर मत आहे की केळकर समितीच्या अहवालाच्या शिफारशीला केंद्रामध्ये राज्य तयार होणार नाही. केंद्रामध्ये राज्य तयार करायचं असेल तर महत्वाची शिफारस राज्य पुनर्रचना आयोगाने केली आहे. राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसीला या दृष्टिकोनातून महत्व आहे. ही शिफारस स्वीकारल्याने राज्य अलग होत नाही, राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस स्वीकारावी लागणार आहे. नाही, मग तुम्ही पुश करणार का? तुम्ही या संदर्भातला पाठपुरावा करणार का राज्य पुनर्रचना आयोगाकडे? पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीच्या दृष्टिकोनातून एकदा नव्हे 50दा आम्ही सांगितलं आहे की राज्य पुनर्रचना आयोग घटनेच्या चौकटीत आहे, ती मागणी मान्यच केली पाहिजे आणि हे पुश आम्ही सातत्याने करतो, भविष्यातही करू. छोट्या पण याच्यात राज्यांची राजकीय अडचण होणार सुधीर नाही भाऊ का? पूर्वीपासून भूमिका राहिली आहे, मात्र मंत्रालय जे आहे ते 1 महिन्यासाठी विदर्भात असावं अशा प्रकारची जी शिफारस करण्यात आली आहे त्याबद्दलची आपली भूमिका नेमकी काय आहे? नाही, असं आहे, या भूमिकेबद्दल सर्व विस्तृत चर्चा विधानसभेत होईल, विधान परिषदेमध्ये होईल, मंत्रिमंडळात होईल आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की ज्या भागाचा विकास या महाराष्ट्रामध्ये झाला नाही त्या भागाचा विकास केला पाहिजे आणि तो करण्यासाठी आम्ही सारी शक्ती पुन्हा लावणार आहोत. आणि यासाठी निधी कसा उभा करायचा, हा असमतोल दूर कसा करायचा, कोणत्या क्षेत्रामध्ये या विभागांना न्याय द्यायचा याची आम्ही तयारी करतोय आणि म्हणूनच समितीचा आवाज एवढ्या वेगाने आम्ही मांडला. आवाज मांडण्याचा दृष्टिकोनच तो आहे, याच्यावर चर्चा झाली एक पाहिजे. गोष्ट मला तुम्हाला इथे विचारायची आहे. हा, नाही सुधीर भाऊ, एक गोष्ट तुम्हाला इथे विचारायची आहे. विचारा ना. हॅलो, एक गोष्ट मला विचारायची आहे. तुम्ही म्हणताय की राज्य पुनर्रचना आयोगाने तशीच शिफारस केलेली आहे ज्याला घटनात्मक दर्जा आहे, पण तुमची राजकीय अडचण होणार नाही का? विदर्भाला स्वायत्त राज्याचा दर्जा द्यायचा म्हटला तर शिवसेनेला तुम्ही आता सत्तेत बरोबर घेतलेला आहे. शिवसेना नेहमी अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहे आणि वेगळ्या विदर्भाची किंवा विदर्भाला केवळ स्वायत्त राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात जरी तुम्ही त्याच्या बाजूने असाल तर शिवसेनेचा विरोध होणार नाही का? असं आहे की 2 राजकीय पक्ष आहोत आणि ही भूमिका एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 100दा सांगितली. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय असेल की मी असेल, आम्ही 1000दा ही भूमिका सरकार आल्यानंतर सुद्धा सांगितली. वारंवार आपल्या मनात जी शंका येत आहे ना, याचं काय होईल त्याचं काय होईल, मला वाटतं की हे प्रश्न सारे गौण आहे. भूमिका स्पष्ट आहे, विदर्भाचा विकास झाला पाहिजे. विदर्भाचा विकास होत असताना विदर्भात जन्म घेतलेला कोणताही नाही माणूस- सर, इथे पक्षाची भूमिका नाही, इथे सरकार म्हणून भूमिका मांडावी लागणार आहे तुम्हाला. सरकार म्हणूनही भूमिका सांगितली. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की सरकार तयार झाल्यावर, सरकारने शपथ घेतल्यावर त्याच दिवशी आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्याचे आम्ही पुरस्कर्ते आहो हे एकदा नव्हे 1000दा सांगितलं. मला वाटतं की एक गोष्ट 1000दा सांगितल्यावर याबद्दल मनात शंका येण्याचं कारण काय? हॅलो, या संदर्भात जी शिफारस आहे त्याला तुमचा पाठिंबा आता स्पष्ट दिसत आहे. सुवर्णा, सुधीर भाऊ, ही स्वतंत्र राज्यांच्या संकल्पनेला लाभवण्याची सुरुवात म्हणायची का एका अर्थानं? हे बघा, स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे हे घटनेच्या चौकटीत या संदर्भातली स्पष्ट शिफारस आहे. आता ही शिफारस सर्वांनी मिळून मान्य करायची बाब आहे आणि घटनेच्या चौकटीमध्येच समिती तयार झाली आहे. पंडित नेहरूंनी तेव्हा ती समिती केली होती आणि म्हणून
तर विजय केळकरांच्या समितीमध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्ट आहे असं मला नाही वाटत. हे खरं आहे की विदर्भ राज्य आर्थिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून स्वतःच्या पायावर उभं राहू शकतं आणि म्हणून ज्या राज्यांच्या शिफारशी केल्या त्यापैकी विदर्भाची शिफारस करण्यात आली आहे. बरोबर आहे. आपण सांगताय की स्वतंत्र राज्यांच्या संकल्पनेला आकाराला आणण्याची एक प्रकारे ही सुरुवात आहे, पण आपल्या सोबत असलेल्या शिवसेनेची मनधरणी सरकार चालवत असताना तुम्ही कशा प्रकारे करणार, त्यासाठीची लाईन ऑफ ऍक्शन आणि या अहवालाच्या अंमलबजावणी संदर्भातली ऍक्शन काय असणार आहे? तुमच्या प्रश्नामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य व्हायचं न व्हायचं याची भूमिका कमी आहे. तुमच्या मनामध्ये शिवसेनेचं काय होईल, भाजपचं काय होईल, सरकारचं काय होईल, मला वाटतं की या प्रश्नापेक्षा विदर्भाच्या जनतेचं काय होईल हा प्रश्न सर्वांनी मनात घेतला पाहिजे. विदर्भाच्या जनतेला न्याय देण्याची भाषा असली पाहिजे. राजकारणात काय होईल, दोन पक्ष एकत्र आहे, सत्तेचं काय होईल याचा निर्णय होईल ना भविष्यामध्ये. सुधीर भाऊ, हे आमची भूमिका नाहीये. नाही सर, मग मी माझी भूमिका एवढ्या स्पष्टपणे एकदा नाही हजारदा सांगतोय. नाही ही आमची भूमिका नाहीये, कारण तुम्हाला शेवटी हा विचार करावाच लागणार आहे. मग त्या दृष्टीने आम्ही काय करायचं तो निर्णय करतोय ना, पण आम्ही स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे या भूमिकेवर ठाम आहोत. सुधीर भाऊ, आपण स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे या भूमिकेवर आहोत असं म्हणताय. सरकारमधले आपण अत्यंत महत्वाचे मंत्री आहात. या सगळ्याच्या अंमलबजावणीसाठी आता नजीकच्या काळामध्ये काय पावलं उचलली जाणार आहेत मग? नाही, यासाठी हे खरं आहे की याच्यावर एकमत व्हावं, सर्वांचं मत यामध्ये एकत्र यावं, या दृष्टीने प्रयत्न होईल आणि योग्य क्षणी याचा निर्णय होईल. त्याचा कालावधी काय असेल? नाही, कालावधी हा काही एका मंत्र्यांनी सांगायचा कालावधी नाहीये. हा अर्थसंकल्पात एखाद्या बाबीवर तरतूद करावी अशी ही छोटी गोष्ट नाही. यामध्ये काही निर्णय करावे लागणार आहे, जसं झारखंड जागा, तेलंगणा जागा, उत्तरांचल जागा, छत्तीसगड जागा, काही कालावधी लागला. तेलंगणाचा काही कालावधी लागला, मग एकमत झालं, वाद झाले, प्रतिवाद झाले, सर्वांची भूमिका एक नव्हती आणि त्याच पद्धतीने भविष्यामध्ये विदर्भ व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न होईल. सुधीर भाऊ, एक प्रकारे स्वतंत्र विदर्भाचं सुतोवाच भाजपचे एक अत्यंत महत्वाचे मंत्री म्हणून आज आपण केलंय, असं महाराष्ट्राच्या आणि विशेषतः विदर्भाच्या जनतेनं मानायचं का? नाही, मला एक गोष्ट लक्षात येत नाही. आज नाही, ज्या दिवशी मी शपथविधी मध्ये शपथ घेतली त्याच्या सायंकाळी मी सांगितलं की मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतोय. हे खरं आहे. महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, उन्नतीसाठी मी पूर्ण शक्तीपणा जावीन. पण हे करत असताना छोट्या राज्याची जी कल्पना माझ्या पक्षाची 1952 पासून आहे, ज्यामध्ये जनतेचं हित आहे, सर्वसामान्य माणसाचं हित होऊ शकतं, देश वेगाने प्रगतीच्या मार्गावर जाऊ शकतो, साधन संपत्तीचा आपण योग्य उपयोग करू शकतो, छोटी राज्य निर्माण करण्याची जी कल्पना माझ्या पक्षाची. सुधीर भाऊ, स्वतंत्र राज्याची भाजपची भूमिका पूर्वीपासून आहे, जी आपण सुद्धा मांडली आहे. पण आज हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आज केळकर समितीचा अहवाल टेबल करण्यात आलाय आणि ज्यामध्ये ही महत्वाची शिफारस करण्यात आली आहे आणि म्हणून या प्रश्नाला आज एक वेगळं महत्व आहे. नाही, मला वाटतं की या संदर्भामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या केळकर समितीच्या अहवालातल्या ही शिफारशीपेक्षा मोठी शिफारस ही राज्य पुनर्रचना आयोगाची आहे. केळकर समितीच्या अहवालामध्ये शिफारस असणं आणि राज्य पुनर्रचना आयोगाने अभ्यास करून शिफारस करणं या दोन मधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की हा काही महत्वाची एक शिफारस केळकर समितीमध्ये केली म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य या विषयापेक्षा राज्य पुनर्रचना आयोगाने घटनेच्या चौकटीत राहून शिफारस केली आहे आणि त्याच्या पालनासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस महत्वाची आहेच. तर ती महत्वाची म्हणजे त्याच्याकरताच ते पुनर्रचना आयोग झाला ना. राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस महत्वाची आहे, पण आता पुन्हा या विषयावर चर्चा होण्याची कारण असं की नाही, आता पुन्हा याची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे केळकर समितीच्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलं की स्वायत्त राज्याचा दर्जा देता येईल विदर्भाला आणि त्यांनी आसामचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे पुन्हा एकदा आतापर्यंत तुम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्ही शपथविधीच्या दिवशी ठीक आपली भूमिका मांडलीत, परंतु त्यानंतर सरकार म्हणून जी भूमिका स्पष्टपणे पुढे यायला पाहिजे ती मुख्यमंत्र्यांकडून यायला हवी ती भूमिका पुढे येत नाहीये. आता केळकर समितीच्या अहवालामध्ये हा उल्लेख आल्यामुळे आता पुन्हा या विषयावर चर्चा होली. नाही, चर्चा होणे म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाच्या तरतुदीनुसार केळकर समितीने सुतोवाच केलं. म्हणजे याच्यात नाविन्यपूर्ण काय आहे?
नाविन्यपूर्ण काहीच नाही. ही भूमिका ही राज्य पुनर्रचना आयोगाची जी आहे तीच केळकर समितीने मांडली आहे. आणि सुधीर भाऊ, नाविन्यपूर्ण हेच आहे की सुधीर भाऊ आणि दीपक, तुम्ही दोघेही आमच्या सोबत असेच थांबा. आपल्या सोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत. अरविंद सावंत यांच्याशी संपर्क आपला होऊ शकलेला नाहीये. आपण पुन्हा एकदा दीपक यांच्याकडे जाऊयात. दीपक, आपण भूमिका मांडत होतात. सुधीर भाऊ, माझं म्हणणं असंच आहे की नाविन्यपूर्ण काही नाहीये. घटनेनुसार राज्य पुनर्रचना आयोग हे फार महत्वाचा, त्यांची शिफारस फार महत्वाची आहे. परंतु पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली. एकतर विदर्भात अधिवेशन आहे, त्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज अहवाल सादर झालेला आहे आणि सिंचन विजय केळकर समितीचा जो अहवाल आहे तो याच्यासाठी महत्वाचा आहे की राज्याचा समतोल विकास करण्यासाठी त्यांनी ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यातली प्रमुख शिफारस स्वायत्त राज्याची शिफारस आहे विदर्भाला. आणि आतापर्यंत प्रामुख्याने म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगानंतर कुठल्या समितीने अशा प्रकारे स्पष्ट शिफारस केली नव्हती. ती विजय केळकर समितीने केलेली आहे. आणि या समितीची शिफारस याच्यासाठी महत्वाची की तुम्ही स्वतः आज हा अहवाल विधानसभेत जेव्हा ठेवला त्यावेळेला याच्यातील शिफारशी संदर्भात तुम्ही अभ्यास करणार आहात आणि त्याच्यामुळे स्वायत्त राज्याची जी शिफारस आहे त्याचाही तुम्ही अभ्यास कराल आणि याच्या पुढे सरकार म्हणून ही तुम्ही भूमिका मांडाल. कारण हा जो अहवाल आहे तो अहवाल तुमच्यासाठी बायबल आहे असं म्हणावं लागेल. कारण संपूर्ण अभ्यास करून विजय केळकर समिती, राज्यात केवळ विजय केळकर एकटे नव्हते तर त्यांच्याबरोबर तज्ज्ञ होते. त्यांनी राज्यात विदर्भातील लोकप्रतिनिधीशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि ते सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्या सुद्धा याच्यात मतं जी आहेत ते या अहवालात आहेत आणि त्यांची मतं सुद्धा निश्चितच वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहेत. त्यामुळे हा अहवाल या दृष्टीने महत्वाचा होतो आणि त्यामुळेच याच्यावर आज ही चर्चा जी सुरू आहे ती त्याच्यामुळेच सुरू आहे. हे तुम्हाला पटत नाहीये का? नाही, पण तुमच्या एका गोष्टीला मी दुरुस्त करतो की राज्य पुनर्रचना आयोगानंतर अजून काही 2 आयोग आले. त्याच्यानंतर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही काही भूमिका या संदर्भामध्ये स्पष्ट होत्या की विदर्भ राज्य झालं पाहिजे. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री यांचीही भूमिका हीच राहिली आहे. आणि म्हणून मला वाटतं की या भूमिका अनेक महामानवांनी मोठ्या लोकांनी मांडल्या आहे. छोटं राज्य भावनेचा प्रश्न नाही, प्रशासकीय दृष्टिकोनातून त्याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य होणं हे राज्य पुनर्रचना आयोगाने अधोरेखांकित केलं. तेच विजय केळकरनी केलं. उद्या तुमची ही समिती केली, तुम्ही तेच अधोरेखांकित करणार आहात. कोणतीही समिती तयार झाली तर विकासासाठी जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल चर्चा होताना शेवटी वेगवान निर्णय घ्यायचे असेल तर या संदर्भातील शिफारस होईल. याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काही नाही एवढंच मी आपल्या लक्षात आणून देतो. या शिफारशी अनेकांनी केल्या. या शिफारसी आपण पाहतोय राज्य पुनर्रचना आयोगानं सुद्धा केलेल्या आहेत असं म्हणतायत दीपक आणि सुधीर मुनगंटीवार. आपण आपल्या सोबत असेच थांबा. अरविंद सावंत यांच्याशी आपला संपर्क झालाय. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. अरविंद सावंत, आपण पाहतोय केळकर समितीनं स्वतंत्र विदर्भाची शिफारस केलेली आहे आणि ज्याचा पुनरुद्धार राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सुद्धा केलेला आहे. शिवसेनेची भूमिका? मला वाटतं शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्टपणे आहे की आम्ही अखंड महाराष्ट्राची भूमिका घेऊन उभे आहोत आणि ती आमची कायम भूमिका आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही ही आमची भूमिका आहे आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. अखंड महाराष्ट्राची आपली भूमिका सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता सुधीर मुनगंटीवार यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या सहयोगी मित्रपक्षांची मनधरणी करू आणि त्यांना सुद्धा या सगळ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ. अशा वेळी तोडगा नेमका कसा निघू शकतो? मध्यम मार्ग काय असू शकतो? मध्यम कुठला मार्ग? याला मध्यम मार्ग नाही हो. मनधरणी करू ते म्हणतात. आम्ही त्यांची मनधरणी करू की महाराष्ट्राचे तुकडे पाडू नका. हा महाराष्ट्र मिळवायला 105 हुतात्मे गेले तर त्याचा त्याग आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यांना माहिती नाही की ज्याची काठी त्यांच्या पाठीवर उठलेली नाही की म्हणून आमच्या पाठीवर का उठली तर 69चा लढा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जो लढा उभारला तुम्हाला मी जरा थांबवतो अरविंदजी. हॅलो.
2 दिवसापूर्वी विधानसभेत याच विषयावर चर्चा झाली. वेगळ्या विधानसंदर्भात विदर्भातील सगळ्या आमदारांनी एकत्र आवाज उठवला की आम्हाला वेगळा विदर्भ हवा आहे. आणि त्याला त्यांनी ज्यावेळेला असंच उदाहरण दिलं गेलं की 105 हुतात्मे झाले त्या महाराष्ट्रासाठी, त्यावेळेला विदर्भातल्या आमदारांचं असं म्हणणं होतं की जे हुतात्मे झालेले आहेत ते मुंबई एकत्र यावी, मुंबई महाराष्ट्रात यावी म्हणून हुतात्मे झालेले आहेत. विदर्भ महाराष्ट्रात यावा याच्यासाठी हे हुतात्मे झालेले नाहीयेत. दुसरीकडे भाजपचेच आमदार जे आहेत त्यांनी ही भूमिका मांडली की बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा जर वेगळ्या विदर्भाचा विकास झाला नाही तर मी स्वतः वेगळा विदर्भ देईन अशी भूमिका मांडली होती 1996 साली विदर्भात येऊन. त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? मला वाटतं आता मग मुख्यमंत्रीपद घ्यायला नको होतं त्यांनी. मुख्यमंत्रीपद घेऊन आपण जे बोलतो आहोत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तुमच्या हातात विकासाची आता दोऱ्या दिल्यात, आता तुम्ही विकासाची सूत्र तुमच्या हातात आहेत, ते विकास करा ना. मग प्रश्नच येत नाही निर्माण करण्याचा. पण आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आणि विदर्भावर अन्याय करता असं होणार नाही. आता ते मुख्यमंत्री आहेत आणि ते निश्चितपणे विदर्भाचा विकास. आता शिवसेनेची भूमिका काय आहे? भाजप स्पष्टपणे त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहून विदर्भाचा विकास करावा, म्हणजे मग विदर्भाचा वेगळेपणा आणण्याची गरज. दीपक सावंत आणि दीपक भातुसे दोघांनाही मी 1 सेकंद थांबवते. सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, आपण पाहतोय अरविंद सावंतांनी म्हटलंय की मुख्यमंत्री पदाची धुरा विदर्भातलेच महत्वाचे नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवलेली आहे. विकासाचे मार्ग जे आहेत ते भाजपच्या हातात आहेत आणि मग विकास करायचा तर स्वतंत्र विदर्भ कशासाठी? विकास विदर्भाचा राज्याबरोबर करता येणं शक्य आहे अशी शिवसेनेची भूमिका. असं आहे ना, त्यांच्या पक्षाची ती भूमिका त्यांची स्वतंत्र भूमिका आहे, आमची भूमिका स्वतंत्र आहे. तुम्ही दोघांमध्ये एक वाक्यता का करायचा प्रयत्न करताय? नाही, आपण दोघं एकत्र सरकारमध्ये आहात म्हणून एक वाक्यता महत्वाची आहे. अजून 99 मुद्दे असे आहे की ज्याच्यामध्ये आमचं एकमत आहे. एक मुद्दा असा आहे ज्याच्यामध्ये एकमत नाही. बाकी 99 मुद्द्यांमध्ये आम्ही एकमत आहोत ना. सरकार 99 मुद्द्यांसाठी काम करत आहे. जेव्हा एका मुद्द्यासाठी निर्णय होईल तेव्हाचा निर्णय आहे तो. हेच मत महत्वाचं आहे ना. सुधीर भाऊ, एक मुद्दा असला तरी हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण स्वतंत्र राज्याची आवश्यकता किंवा मध्यम मार्गाची शिवसेनेची तयारी नाही आणि भाजपच्या दृष्टीनं ही नाकाची लढाई आहे. असं आहे की आपण एवढा राजकीय अभ्यास करता टीव्ही चॅनलमध्ये, जेव्हा 2 पक्ष एकत्र येऊन बहुमत करतं तेव्हा समान मुद्द्यांवर ते राज्य चालवलं जातं. कॉमन मिनिमम प्रोग्राम. हा, आणि म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्याची तुम्ही विचारलं भाजपची भूमिका आहे का, तर भाजपची स्पष्ट भूमिका आहे स्वतंत्र विदर्भ राज्य झालं पाहिजे. शिवसेनेची भूमिका आहे संयुक्त महाराष्ट्र एकत्र राहायला पाहिजे. तुमची भूमिका अशी आहे की दोघांनी भांडावं आणि राज्य तुटावं, सत्ता जावी, पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी. नाही, आमची अशी इच्छा नाहीये. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातले आणि राजकीय पॉलिटिकल व्हायब्रन्सी जी आहे ती पोहोचवणं ही आमची भूमिका आहे. सुधीर भाऊ नाहीये. सुधीर भाऊ, महाराष्ट्राच्या जनतेला मी इतक्या स्पष्टपणे जेव्हा सांगतोय भाजपची भूमिका की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती, स्वर्गीय लालबहादूर शास्त्रींची भूमिका काय होती, माझी भूमिका काय आहे, माझ्या पक्षाची भूमिका काय आहे, राज्य पुनर्रचना आयोगाची भूमिका काय आहे, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी असताना 3 राज्य कशी झाली, तेलंगणाला पक्षांनी मदत केली, एवढं सांगितल्यावर तुमच्या मनात शंकाच आहे. नाही, मुद्दा हाच आहे सुधीर भाऊ, 2 पक्षांमध्ये भांडणं लावणं किंवा सरकारमध्ये भांडणं लावणं हा आमचा अजिबात हेतू नाही. जबाबदार प्रसार माध्यम म्हणून आमचा एवढाच मुद्दा आहे. आपण दोघंही एकत्र सरकारमध्ये आहात, तोडगा कसा काढणार? नाही, तोडगा काढू, त्याची चिंता करू नका. योग्य क्षणी योग्य तोडगा होईल आणि भाजपची भूमिका स्पष्ट आहे. सुवर्ण, मूळ मुद्दा असा आहे. सुवर्णा, बोला. दीपक मला बोलू द्या. भातुसेच्या अरविंद सावंत बोला. आपण अरविंदजी बोला. मूळ मुद्दा असा आहे, ज्या राज्यांच्या निर्मितीचा उल्लेख आता झाला त्यांच्या भौगोलिक रचना आणि त्यांचे प्रश्न हे वेगळे आहेत. की आता जो तेलंगणाचा आहे तो राजकीय आणखी विकासाचा मुद्दा आहे. आता तिथं सरकार कोणाचं होतं? आता माझं म्हणणं असं आहे की मुळात सरकार आपलं आलंय ना. तुमच्या हातात सूत्र आल्यानंतर विकास करा की. मग विकास केला तर तुमचा मूळ मुद्दा काय की विकासासाठी करायचंय, विकास नाही झाला तर वेगळं विदर्भ मागायचंय. आता विकास करण्याची सूत्र जनतेने तुमच्या हातात दिलीत, विकास करा. मग वेगळा विदर्भ मागण्याची गरजच भासणार नाही ना. प्रश्न मूळ मुद्दा विकासच आहे. तिथेही तोच प्रश्न झाला होता तेलंगणाचा आणि निर्णय राजकीय झाला, तो सामाजिक दृष्ट्याने नाही झालेला. लक्षात घ्या सुधीर भाऊ, हा राजकीय निर्णय असं म्हटलं जातं. विकासाची प्रक्रिया इतिहास मुद्दा आहे.
की महामानव डॉक्टर इथेच हाच मुद्दा आहे. मुनगंटीवार साहेबांना मी मगापासून सांगतोय की इथे विकासाच्या मुद्द्यावर स्वतंत्र राज्य कोण्या पक्षाचं सरकार याबाबत मांडलं नाही, तर राज्य पुनर्रचना आयोगाने अतिशय अभ्यास करून 15 ते पक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेता येणार नाही. आता सरकार म्हणून तुम्ही शिवसेना आणि भाजप एकत्र आहात. असं आहे, शिवसेना आणि भाजप हे समान मुद्द्यांवर एकत्र आहे. पक्ष म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे. मी पक्ष म्हणून तुम्हाला भूमिका सांगतोय की विदर्भ राज्य हे भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यावर आहे. हे आमच्या विदर्भाचा मुद्दा समान नाहीये दोन्ही पक्षांमध्ये. विदर्भाचा मुद्दा नाही हो. तुम्हाला मी काय सांगतोय आणि तुम्ही काय बोलताय? मी सांगतोय की विदर्भाचा मुद्दा हा आमच्या मुद्दा एक मात्र असा मुद्दा आहे ज्याच्यावर 2 मत आहे. दोघांनी काही संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही निवडणूक घडवली नाही. आम्ही निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढलो. भाजपची भूमिका स्वतंत्र विदर्भ राज्याची आहे, पण भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत नाही. काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येऊ नये, निवडणुका लागू नये म्हणून आम्ही एकत्र आलो जनतेच्या हितासाठी. स्वतंत्र विदर्भ भूमिका आमची आहे, त्यांची संयुक्त महाराष्ट्राची भूमिका आहे. या 2 भूमिका 2 पक्षाच्या अलग आहे. ठीक आहे सुधीर भाऊ, स्वतंत्र विदर्भाची आपली भूमिका आहे असं आपण म्हणताय. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि आपले प्रतिनिधी दीपक भातुसे आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे तिघही आपल्या सोबत या अत्यंत महत्त्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या अस्मितेचा जो विषय मानला जातो त्या विषयाच्या चर्चेत सहभागी झाले. आपण तिघांचेही मनपूर्वक आभार मानूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.